परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज माझ्या मामाच्या निस्सीम कृपा आशीर्वादानं आज वर्षाच्या पहिल्या दिवसाची सेवा, त्या गुढीपाडव्याची सेवा माझ्या पामाराच्या वाट्याला आली। आज ही सेवा वाट्याला येणं म्हणजे ह्या गोष्टीचा संकेत येळे मामा की बापाचं लक्ष आहे आजपर्यंत। जसं ह्या गादीवर माझ्या मामानं उभा केलं तेव्हापासून आजपर्यंत पाडव्याची सेवा कधी चुकली नाही। बाकी कुठलेही लाख कोण येऊ द्या, पण माझ्यासाठी माझ्या मामाचा माझ्या बापाचाच दरबार सगळ्यात मोठा। आणि आज या ठिकाणी सेवा माझ्या मामाच्या चरणावरती नमस्कार आहे। संत श्री सद्गुरु बाळूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक 17 चे कारभारी आमचे लहू दादा लेंगरे, आमचे समाधान दादा, बाळू लेंगरे, पुजारी मामा आहेत, आचार्य मामा, त्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आहे। मामाची लाडकी लेकरे सगळे मेंढके बंधू दादांना तुमच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे। लाख मोलाची सेवा तुमची असते, तुम्हा सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद आहे। त्याचबरोबर मामाचे निस्सीम भक्त, मामाची सेवा करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य आमचे येळे मामा, मामा तुमच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे। मामा सुंदर सेवा। त्याचबरोबर मला सुंदर अशी साथ देणार हरिभक्त पारायण सचिन महाराज सुद्धा, युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सेवा झाली महाराजांची या ठिकाणी। पहिला दिवस सुरुवात तुम्ही केली आणि आज जागराची सेवा माझ्या वाट्याला आमचे युवा मूर्धंगमणी महेश महाराज डोबळे, सुंदर अशी साथ त्या तीन रत्नांची मला आहे। महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक आहे। वेणुगिरी बाबा तुम्हाला साष्टांग दंडवत आहे। त्याचबरोबर सगळे टाळकरी मालकरी वारकरी आहेत, सगळ्यांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे। हे माझ्या माई बापांनो, त्या लेकराला समजून घ्या। हे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, महाराज तर अजिबातच नाही। महाराज म्हणलं की मला घाम समजून घ्या। तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे। ही सगळी मामाची लेकरं आल्यात, तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आहे। आमचे शांतीलाल कोलेकर मामा यांचा युट्यूब चॅनल आहे शांतीलाल कोलेकर म्हणून। त्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला मामांचे सर्व कार्यक्रम पाहता येते बरं का। पण काय होतंय, निघालं की तुम्हाला फोन करायची म्हणजे आठवणीचा विषय असा आहे, फोन सुद्धा हातात घेऊशी वाटत नाही, अशी परिस्थिती असते। नाही पण भेट झाली आणि ते पण आजच्या मुहूर्तावरती तुम्हाला अंतःकरणपूर्वक धन्यवाद। सिस्टीमवाले दादा, सुंदर अशी सिस्टीम आहे। वा 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 वा, सुंदर सिस्टीम आहे। टाळ्या वाजवा यांच्यासाठी, हे अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो। मामांची सर्व लाडकी लेकरं आहेत, पुढे सरून बसले असतील, पाठीमागे लांब बसलेले असतील, मोबाईल मध्ये मुंडकं घातलं असेल, कोणी व्हॉट्सअप काढला असेल, कोणी फेसबुक काढला असेल, कोणी इंस्टाग्राम काढला असेल, त्या सगळ्या दरिद्राला माझा अंतःकरणपूर्वक धन्यवाद। द्वादशीच्या दिवशी मामाने त्या मेथक्यामध्ये 14 फुटाचा रणखांब रवला आणि देवानं सांगितलं, अरे म्हणला समजा हजारोच्या संख्येनं लोक माझा देव उभा राहिला। देवाचा आवाज होता, अरे आवाज टाकला तर ब्रह्मांड जाणून जायचं। देव बोलला, ए माझ्या लेकरांनो बाळांनो, अरे हिथं आला बाळू धनगराने यात्रा भरवली म्हणून आला नव, ऐका हा तुम्हाला खांब दिसतोय नव, हा खांब या बाळू धनगरानं या भूतलावरती रवलाया। तो कशासाठी रवलाया तुम्हाला ठाव नसतं नव, मी सांगतो या। अरे या खांबाला कोणी लागीर झालेला असेल, कोणी दुखत खुपत असेल, कोणी चिटूक झालेला असेल, कोणी झपाटलेला असेल, त्या खांबाला आला नव तुम्ही समजे ठीक होता या। देव सोडतो पळतो जातो म्हणून पळून जातोय बघा। अरे एक काम या मेथक्याच्या गावात, दुसरा काम कैलासामध्ये आहे, तिसरा खांब दाखवणारा त्या नाट्याच्या नामाच्याकडे आला म्हणला। खांब मेथक्यामध्ये, आज तो मेथक्यामध्ये खांब आहे। तिथून ही यात्रा साल 1932 ते साल 1938 पर्यंत मेथक्याच्या गावामध्ये चालली। 7 वर्ष यात्रा मेथक्याच्या गावामध्ये भरली। आणि मला माहिती बरं का, म्हणलं की नाही म्हणणं त्यांना काही जीभ रेटत नाही, आम्हाला
1938 पर्यंत यात्रा चालली. त्या यात्रेमध्ये एक प्रसंग घडला. मामाची यात्रा चालू होती. एकादशीचा दिवस होता आणि मामांचा बकरी रानोमा मेतक्याच्या गावामध्ये फिरत होते. मेतक्याच्या गावामध्ये बकरी फिरत असताना ज्योती पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मामांची बकरी गेली. त्याची आंब्याची झाडं होती, ती झाडं त्या बकऱ्यानं खाल्ली, धान खाल्लं. आणि ही ज्योती पाटलाला कुणीतरी सांगितलं. अडदान पहिलवान होता, 6-6.5 फूट उंचीचा, निगरगट्ट होता आणि गावात कोणाचे ऐकत नसणारा. हाताला कळल्याबरोबर म्हणला त्या बाळू धनगरच्या बकऱ्यानं तुझी झाडं खाली, तुझं शेत खाल्लं. हातामध्ये काठी घेतली, परत त्या शेताकडे आला. मामांची बकरी तिथं चढ होता, हातामध्ये दगडी घेतली, हातामध्ये ढेकूळ घेतलं. बकऱ्याला मारायला सुरुवात केली. काठीनं बकऱ्याला मारण्याची बकरी वरडून पळत होती. आणि मेंढकं पुढे आलं, सांगितलं दादा बकऱ्याला मारू नका, दादा बकऱ्याला मारू नका. समोर आलेल्या मेंढक्याला आडवं केलं, पाठीमध्ये धपा धपा काठीचं बदाडा घालत होता. मेंढका बोंबलत होता, मेंढका ओरडत होता. ऐका मेंढक्यांनो, ज्योती पाटील मेंढक्याला मारत होता, पण मामाच्या तंबूमध्ये तडफडत होता. पाठीवरती काठ्या पडत होत्या मेंढक्याच्या, पण यातना माझा दिवा मोकत होता तंबूमध्ये. मारलं, मेंढक भरून दिलं, बकरी साईडला ठेवली. संध्याकाळची वेळ आली, महाराज संध्याकाळची वेळ झाली. बकरी आली व तळाकड. नाही बा, बकरी तळाकड आली ना, मेंढक्यानं कुणाला सांगितलं नाही. जगाच्या मालकाला सगळं माहिती हो. पिल्ल झाली सगळी, वाघर बांधली गेली, बकरी झाली. समध्याची जेवण झाली, सगळी जेवण आपापल्या तंबूमध्ये गेली. संध्याकाळच्या 9-9:30चा सुमार झाला. बिराडातला माणूस मामासाठी ताट घेऊन आला होता. एकादश होती त्या दिवशी. देवानं त्या दिवशी फराळ केला नाही. मला नाही गेलं का, तर आज बाळू धनगराचं मन नाही म्हणला प्रसाद. नग आहे मला, ठेव म्हणला घरामध्ये. त्यानं दुधाचा गलास आणला. नाही रे म्हणला देता, आज बोट माझ्या नद्याच्या खाली उतरणार नाही. आज लय दुःख झालंय आम्हाला. जा म्हणला तू. आणि त्या बिळातल्या त्या माणसाच्या लक्षात आलं की देव का जेवत नाही. समद्या मेंढक्याला निरोप दिला. तशी ही मेंढकी बसल्यात ना, तशी समधी मेंढकी मामासोबत बसली. देवाला हात जोडलं. देवा तू जेवलं, देवा तेव्हा दूध तरी गेलं, देवा तेव्हा तू उपाशी राहू नकोस. देवा ऐकत होता. समधी मेंढक्याच्या डोळ्यात पाणी होतं का, अरे त्यांचा बाप उपाशी होता. मेंढक बोलू लागलं, देवा मारून गेला, आम्हाला मारलं तर आम्हाला काय बी वाटणार नाही. पण देवा आमचा दिवशी लय मोठा आहे. पण देवा तू उपाशी राहू नकोस. तू उपाशी राहिला नव, आम्हाला डोळा बी डोळ्याला लागणार नाही. तेव्हा तू केलं देव ऐकत नव्हता. तेव्हा म्हटलं, हे लेखा हो, अरे माझ्या बाळांना, अरे तुमचा काय दोष त्याच्यामध्ये, तुम्हाला आज मार खावा लागला. अरे ही बकरी पांडुरंगाची आहे, ही बकरी बाळू धनगराची आहे. पण ह्याच्या पायी तुम्हाला मार खावा लागला. देवानं हात जोडले मेंढक्यांना. दादांनो, त्या याला माझ्या मामाच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं का. त्याच्या मेंढक्याला मारलं, त्याच्या मेंढराला मारलं. म्हणून देव बोलत होता, अरे माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे ह्याच्यामध्ये तुमचा काय दोष र, त्या मेंढराचा काय दोष र बाळांनो. जा पाळांनो जा, तुम्ही झोपा जा. तर एक सांगतो हाय, आजची रात जाऊ द्या, उद्याचा दिवस जाऊ द्या. तो बाळू धनगर त्याचा न्याय निवाडा केल्या बिगार राहणार नाही. समजी गणतेने हा जोड देवा, आम्ही उठणार नाही देवा. देवा तेव्हा तुला काहीतरी खावं लागेल. समजा मेंढक्यानं हात जोडलं, पुढे दुधाचा प्याला धरला आणि सांगितलं, देवा तेव्हा तू जर जे आज दूध नाही घेतलं नव,
तर उद्या आम्ही काय बी खाणार नाही, आम्ही तसंच राहू द्यावा. तर आमचा बाळ उपाशी असताना, आमची माय उपाशी असताना आम्ही नाहीच काय बी खाणार द्यावा. समजाने आदर केला आणि मग माझ्या मामानं एक घोट घेतला फक्त आणि त्याला माघारी केला. समजण्याची झोपा केली. पाहिलं दादांनो, त्या दिवशी रात्रभर माझा देव झोपला नाही. या अंगावरून त्या अंगावरती माझा देव उलटा पलटा होतोया. सकाळच्या पारी तेव्हा समज आवडलं, पूजा मांडली गेली, नैवेद्य दाखवला गेला. समधी जेवायला बसले. हजारो लाखोच्या संख्येनं लोक आहे. लोक प्रसाद घ्यायची, मामाचं दर्शन घ्यायची, जायची. पण आदल्या रात्री ह्या मामानं सांगितलं, हे मेंढक्यांनो, उद्या सकाळी पांडुरंग आहे, 33 कोटी देव आहे. अरे हर्षित नाथ आहे, विठ्ठल देव आहे. समधी निवेद प्रसाद घेतील, आता आपल्या राहुलाला जातील, त्याच्यानंतर न्याय निवाडा मांडल. आणि मग समधी प्रसाद घेऊन निघायला लागली. जाण्याची सुरुवात झाली. लोक जात होती. मेंढक्यानं तळाकडे गेली. बकरी सोडायची सुरुवात झाली. आपले देव देवता निघून गेल्याबरोबर माझा देव उभा राहिला, कमरावरती हात ठेवला आणि मेतक्याच्या गावकऱ्यांना माझ्या देवानं सांगितलं, हे मेतक्याच्या गावकऱ्या हो, हे मेतक्याच्या पंचक्रोशीतील माणसा हो, अरे तुम्ही इथं आला होता नव, आता म्या या मेतक्याच्या चावडीवरती येणार आहे. या मेतक्याच्या गावाला बाळू धनगराचा न्याय निवाडा करायचा आहे. जा पुढं, मी आलो तुमच्या चावडीवर. आरोळी टोकले ब्रह्मांडामध्ये आवाज घुमला आणि एकच चर्चा पंचक्रोशीमध्ये झाली की बाळू मामाचा, बाळू देवऋषीचा न्याय निवाडा मेतक्याच्या चावडीवरती होणार. समजा विराट भरलं गेलं माझा, समजा विराट भरलं गेलं आणि देव मेंढकं निघाले, सगळे निघाले. देवाने हातामध्ये काठी घेतली, पायठाण घातलं, खांद्यावरती घुमडी टाकली आणि देव मेतक्याच्या चावडीकडे निघालाय. झपा झपा पावलं टाकतोय देव. हा म्हणता म्हणता गावामध्ये बातमी पसरली, चावडीवरती बातमी पसरली की देव आला, देव आला. देवर्षी आले, देवर्षी आले, देवर्षी आले. लोकांनी जागा दिली देवासाठी, घुमडी हातरली होती. देव झपा झपा पावलं टाकत होता. चारा करारी झाला होता. देवाच्या मनात राग होता. माझ्या मेंढक्याला मारलं, माझ्या शेळ्या मेंढ्याला मारलं. तो झर दिशी चावडीवरती आला. चावडीच्या पायऱ्या चढल्या बरोबर देवानं त्या भिंतीला शेजारी टाकलेल्या घुमडीवरती आसमाकडे बघितलं. देवानं त्याच्याकडे पाठ मिळवली आणि देव म्हणाला, हे मेंढ्याच्या गावकऱ्या हो, पंचक्रोशी, अरे मी आलोय नव, त्या इथं बसायला आलेलो ना. अरे म्या माझा न्याय बघायला आलो या. आज तुम्हाला समजायला या बाळू धनगराला न्याय करायचा आहे. आणि देव बोलत होता, समधी ऐकत होती आणि समजायला हात जोडला. देवा सांगा तुम्हाला काय न्याय पाहिजे, आम्ही तुमचा न्याय करू. हे पंचक्रोशी हो, हे मेतक्याच्या गावकऱ्या हो, तुम्ही मला न्याय देसाल का? अरे हा बाळू धनगर तुम्हाला न्याय बघायला आलेला आहे. सगळ्यांनी एका जीवाने आवाज दिला, हे देऊशा, हे देवा, आम्ही तुम्हाला न्याय देऊ. बोला काय झालं? त्या येला माझा देव बोलला, अरे म्या तुमच्या मेतक्याच्या गावात आलो कशासाठी? म्या नाही आलो, तुम्ही मला बोलावलं आणि इथं म्या पांडुरंगाचा सपना सुरू. अरे तुम्हाला काहीतरी फळ तुम्हाला त्या परमेश्वराचं दर्शन घेता यावं, तुम्ही भक्ती मार्गाला लागावं.
आणि सांगू लागलं देवा हे दिवसा मी आघाडीत घडलं देवा तेव्हा सांग देवा कुणी मारलं तुझ्या मेंढ्याला आताच्या आता आम्ही न्याय करू तुला न्याय देऊ न्याय दिवाना ह्याच चौडीवरती होईल समधी शब्द देत होती त्या वेळेला माझा देव बोलला अरे तुमच्याच गावातला आहे म्हणून न्याय तुमच्या इथं चावडीवरती आलो या आणि त्याच वेळेला गर्दीमधून ज्योती पाटील उभा राहिला हातामध्ये वाकडी काठी टेकवत आला दत्राचा एक सोगा हातामध्ये पेट्याचा सोगा मागं टाकला मिशाला पीळ दिला आणि तळा चालत आला आणि मग बोलू लागला कोण हाय रे या नेत्याच्या गावात या ज्योती पाटलाला आडवं येणारा अरे येऊन तर बघा की तिथंच गाडतो तुम्हासनी असं म्हणल्या बरोबर समधी खाली मान घातलं त्याला बोलणार कोणी नव्हतं आणि देवाला भडा शिव्या देत होता पण कोणी चकार शब्द काढला नाही 1938 ज्योती पाटील पुढे येत होता देव चावडीच्या दगडावरती उभा होता देवाचा चेहरा लाल व्हायला लागला होता सूर्य तळपायला लागला होता आणि ज्योती पाटील बोलत होता अरे मेपक्यात नो कोणी जर आला नव पुढं हे भांडण माझं आणि ह्या धनगराचं आहे जर मध्ये आलासा तर घरदाराचा गाड बुडून मारून टाकील पंच कमिटी पुढारी सुधारी सगळ्यांनी खाली मान घातली आणि त्या देवाच्या समोर असा ज्योती पाटील उभा राहिला बोलू लागला नाना शब्द बोला अरे तुमचं ही पोट भरण्याची धंदा आहे ती माझं नुकसान केलं अरे तू कोण आहेस नाही त्या गोष्टी देवाला बोलत होता देव फक्त ऐकून येत होता का कशासाठी देव ऐकत होता ठावय तुम्हास नाही त्या देवाच्या बाकऱ्याने त्या ज्योती पाटलाच्या शेतातलं पीक खाल्लं होतं त्याचं पुण्य त्याच्या पाठीशी शिल्लक होतं म्हणून माझा देव ऐकत होता वेळ सरत चालली 12:30 पावणे 1 झाली 1चा सुमार झाल्या बरोबर माझा देव कडाला ज्योती पाटील जेव्हा देवाच्या समोर आला होता देवाच्या खांद्याला हात लावला होता ए धनगरा तुला काय करायचं ती कर मी उभा आहे तुझ्या समोर बरोबर 1चा सुमार आहे आणि त्यावेळेला देवानं काठी हातामध्ये घेतली मुठी आवळल्या गेल्या गुंड्याला हात घातला गुंड वर केलं घर केलं फिरून पुन्हा खांद्यावरती घेतलं आणि देव बोलला ए ज्योती पाटील आता तुझा वखत संपला माझ्या अंगाला जर आता हात लावशील ना त्या समजा व्यक्तीच्या समोर तुला या क्षणाला बरोबर देवाचा चेहरा लाल झाला डोळ्यामध्ये रक्तासारखं उभं राहिलं चेहरा
रागीत झाला उग्राच्या काठीचा हात आवळला गेला काठी वर उचलली गेली तिचा भयान कडकत होता देव ज्योती पाटला तर डोळा हटारून बघत होता तोंडातून शब्द ज्योती पाटलाच्या चालल्या बरोबर देवाचा आवाज दिला बोलू लागला आता माझा ज्या मुखानं तू या मारू दंगलाला शिव्या दिल्या ज्या शरीराच्या ताकदीवरती तुला घमेंड आहे त्या कलियुगाचा मारू दंगल स्वतःचा न्याय निवाडा त्या सूर्यनारायणाच्या साक्षीनं नेत्याच्या तावडीवरती करतो या अरे तू मला शिव्या दिल्या नव्ह त्याच्या 6 महिन्यामध्ये तू कुत्र्यासारखा भुकत या नेत्याच्या गल्लीबोळात फिरशील आणि ज्या शरीराच्या ताकदीवरती तुला घमेंड आहे नव्ह त्या शरीरावर तुझा कपडा राहणार नाही अरे समज मेथ्याबद्दल कुत्रा तुला 6 महिन्याच्या आत या मेथ्याच्या गावात तुला अंत होईल मेथ्याच्या गावात तुला अंत होईल देव निघाला देवाने सांगितलं हे मेथ्या बाळू धनगर चालला तुमच्या गावात देव जमा जमा पावले टाकत होता धरणी माय हातरत होती साहेबाब देव निघून चालला होता लोक आडवी पडत होती देवाला विनवणी करत होती देव थांबत नव्हता देव निघून गेला त्या दिवशी देव त्या मेथक्याच्या शिवाराच्या बाहेर इकडं या ज्योती पाटलानं कुत्र्यासारखं भुकायला सुरुवात केली जोपर्यंत देवळाचं पाऊल त्या मेथक्याच्या भूमीमध्ये होतं तोपर्यंत तो नीट होता ज्या वेळेला त्याचं शिवार वलांडलं आणि इकडं मेथक्यामध्ये त्या ज्योती पाटलानं भुकायला सुरुवात केली कुत्र्यासारखा भुकत 6 महिन्याच्या मेथक्याच्या गल्लीबोळामध्ये फिरत होता अंगावरती कपडा नव्हता आणि मेथक्याच्या गावात सगळ्या देखत त्याचा अंत झाला माझ्या देवानं त्या दिवसापासून नेत्यामध्ये मामा गेला नाही नाना विनवण्या केल्या तिकडे गेला नाही 1939 43 करड्याला मामाचा भंडारा भरला 41 ते 42 नांद्याला भंडारा भरला 43 44 गडिंग्लीज मध्ये होरनाळ शिवाजीराव मोरे लक्ष्मण मोरेंचं गाव त्या होरनाळ मध्ये भंडारा भरला साल 1945 मामांचा भंडारा कापशीच्या कोलेवाडी मध्ये गेला तिथून अखंड भंडारा 1965 पर्यंत कोलेवाडी मध्ये सुरू राहिला 1965 ला मामांनी समाधी घ्यायची तयारी सगळी केली होती ती तयारी करत असताना 1945 ला 1965 ला वसंत भजनकर हा संकेश्वराचा होता त्याला त्या घागरी उचलण्याचा मान होता ज्या घागरी मामाच्या देवळामध्ये मांडल्या जायच्या त्या घागरी त्रयोदशीला प्रसादाला दिल्या जात असायच्या त्या घागरी उचलण्याचा मान त्याच्यापाशी होता तो त्या दिवशी मुंबईला गेला होता घागरी उचलण्याच्या दिवशी माघारी येतो म्हणून सांगितलं साल 1965 त्याला येता आलं नाही त्या येळेला माझा देव समजा वाट बघितली वेळ पुढे चालली होती समधी माणसं बसली तेव्हा देव म्हणला अरे आता वसंत काय येत नाही कोण हाय का ही घागर उचलणारा त्यावेळेला वडेर नावाचा माणूस उभा राहिला त्यावेळेला माझा देव बोलला ए वडरा अरे ही घागर उचलणं एवढं सोपं वाटलं वय रे तुला अरे ही घागर म्हणजे बाळू धनगराचा खोटा हाय त्याला एवढं सोपं समजू नका सांग सगळी गपसली कोणी उठत नव्हतं आपाच्या वाडीच्या पुजाऱ्याला मामाने उठवलं त्याच्यावर 4 माणसं उठवली आणि सांगितलं हे मुलगीच्यानं उचला रे म्हणला घागर त्या 5 माणसाने घागर उचलल्या बरोबर माझ्या देवाच्या मुखातून शब्द पडला हे माझ्या लेकरांनो माझ्या बाळांनो बाळू धनगरानं यात्रा भरावली भंडारा सुरू केला नव अरे लय वरीत झाली आता बाळू धनगराची यात्रा पंच कमिटीच्या ताब्यात गेली आता इथून पुढं ही यात्रा पंच कमिटी भरवल आणि मग 1966 ला माझा देव समाधिस्थ झाला आणि तीच यात्रा 1966 ला कोलेवाडी मधून आगमापूरला आली आणि पंच कमिटीने भरवायला सुरुवात केली तीच यात्रा त्या पापमोचनी एकादशी 5 तारखेच्या शुभमुहूर्तावरती भरली ती यात्रा ही यात्रा जी सुरू झालेली यात्रा आहे म्हणून हा पर्व काळ असतो त्या पर्व काळामध्ये 33 कोटी देव ह्या भूतलावरती मामाच्या दरबारामध्ये हजर असतात हे माझ्या मनाचं मी सांगत नाही माझ्या देवानं त्याला सांगितलं
मेघयानं मला माझ्या आगासाचा फाळा अश्मगाच्या धारा हाय की गा हाय मेघ उदंड हाय की गा हाय बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय हाच पिका पाण्यावर हाच द्रोणागिरी पर्वतराव देव एका पाया उभा राहिलाय लागलाय जग दुनिया निहाळाय लागलाय त्याच्या माग अंधार त्याच्या पुढं अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातला हाय पिंजऱ्यातला रागू भाषण करील चित्त देवावर हाय की गा हाय ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा आदमापुर पुण्यभूमी पवित्र होईल आदमापुर पुण्यभूमी पवित्र होईल आदमापुर तीर्थचंद्र प्रति पंढरपूर होईल पाडवा एकादशीला मदतीत 16 निघतोया 33 कोटी देव सोहळ्याला हजर राहतील मी स्वतः परब्रह्म असून शेष नारायणाचा मी अवतार आहे काबळ्याच्या खोळत मी फुलाच्या माळत बसलोया जग दुनियेची जडण करत असतोया म्हणून 33 कोटी देवांची हजरी त्या बाळूमामाच्या गादीला असती भाग्यवान मामाची सुंदर अशी सेवा करा जरी ते इथून पुढच्या गावाला गेला तरी त्याची सेवा थांबू नका एक गोष्ट करा या संप्रदायाला मामांच्या भक्तांना एक शिस्त लागण्याची गरज आहे एका बाजूला ही मेंढर दिवस रात्र राबतर आमच्या मामाची सेवा मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करतात हे निवून बघितलं नाही पाऊस नाही बघितला त्रास बघितला नाही वारा बघितला नाही पण एका बाजूला काही लोक मामाच्या नावावरती अंधश्रद्धा पसरवतात त्या अंधश्रद्धेच्या मुडक्यावरती माझ्या मामानं पाय दिलाय तुम्ही आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या बळी पडायचं नाही माझा देव कोणाच्या अंगात येत नाही माझा देव कोणालाही भीक मागत गावोगाव फिरत नाही माझा देव कोणाचं भविष्य सांगत या गावावरून त्या गावावरती फिरत नाही एखादा जर पालखी घेऊन तुमच्या इथं आला त्याला सांगा बाबा आलायस ना कब्बर चहा घे तांबर पाणी घेऊन चालता हो नाही ऐकलं तर लाटा घालून हाकून द्या त्याला सांगा आमचा पाप आणि आम्ही बघून घेऊ ह्या आमच्या मामाला वकिलाची गरज लागत नाही आमची केस डायरेक्ट हायकोर्टात दाखल करू नका तीनच सेवा माझ्या मामानं सांगितल्या त्याच्या ह्या मेंढी माऊलीची सेवा सांगितली आदमापूरची वारी सांगितली आणि बाळूमामाच्या नावानं 5 माणसाच्या हातावर तांबर पाणी घाला म्हणजे धर्म करा जिथं या सेवा घडल्या तिथं माझा मामा उभा राहिला पडायचं नाही जर एखाद्याने मामाच्या नावाखाली एखाद्याला पैसे दिलं की एखाद्याने तुम्हाला पैसा मागितलं तुझं काम करून देता एवढं पैसे दे एवढं धान्य दे एवढं सोनं दे आणि ते तुम्ही दिलं तुमचं काम हो नाही तर नाही हो त्याच्याशी मामाचा काळी मात्र संबंध नाही आणि मामाच्या नावाने कुणी बोंबलायचं नाही सेवा करा माझा देव तुम्हाला पगार देणार आहे जेवण जगताना संतांचे उपकार विसरू नका देवाचे उपकार विसरू नका आईबापाचे उपकार विसरू नका चालतं बोलतो दैवत आईबाप आहे देवाची सुंदराची सेवा करा जाता जाता देवाच्या चरणी एकच मागा मामा तू आता आम्हाला भेटलास ना आयुष्याच्या क्षणापर्यंत नवे आणि जरी गेलो ना तुझी तुझ्या चरणापाशी जागा दे तेवढंच आपण त्यांना मागायचं ऐश्वर्य संपन्न